नमस्कार. आज 14 डिसेंबर 9:14 झालेले आहेत. तर आपण आता स्क्रीनवरती आलो आहोत. हे अँजल वनचं लॉगिन आहे. इथं आपण ऑर्डर्समध्ये बघू शकतो, ऑर्डर हिस्ट्रीमध्ये एकही ऑर्डर आत्ता नाही. आता आपण काय करणार आहोत, 9:15 झाल्यानंतर म्हणजे मार्केट ओपन झाल्यानंतर आपण बँक निफ्टी कॉल, बँक निफ्टी पुट, निफ्टी कॉल आणि निफ्टी पुट याचे अल्गोरिदम रन करणार आहोत. तर अल्गोरिदम रन केल्यानंतर त्याच्या पाठीमागं आपल्याला करंट मंथ, करंट एक्सपायरी, करंट स्ट्राईक प्राईस, करंट LTP, याच्यावरून टार्गेट, स्टॉप लॉस, ऑर्डर या सर्व गोष्टी आपल्या ॲटोमॅटिक सेट होतात आणि ऑर्डर पडते. ती ऑर्डर आपण ऑर्डर बुकमध्ये जाऊन चेक करू शकतो. तर आता 9:15 झालेले आहेत. आपण बँक निफ्टी कॉलचा रन करूया. तर आता बँक निफ्टी कॉलमध्ये अल्गोरिदम आपण स्टार्ट केलेला आहे. इथं बॅकएंडला प्रोसिजर चालू असणार आहे. अल्गोरिदम आपला स्टार्ट झालेला आहे. 9:15 क्लायंट ID आपला लॉग इन झालेला आहे. आता करंट मंथ आणि करंट एक्सपायरी हे फाइंड करायचं काम चालू आहे. अशा तऱ्हेनं बँक निफ्टी कॉलचा आपल्याला एंट्री पॉईंट भेटलेला आहे. तर आपण ऑर्डर बुकमध्ये जाऊन चेक करूया. बँक निफ्टी कॉलचा 47,700चा 20 डिसेंबर एक्सपायरी असणारा आपल्याला 366 रुपयाला कॉल भेटलेला आहे. आता आपण बँक निफ्टी पुटचा अल्गोरिदम रन करू. बँक निफ्टी कॉलमध्ये टार्गेट अचीव झालेलं आहे. एका सेकंदामध्ये आपलं टार्गेट अचीव झालेलं आहे. फर्स्ट 412ला आपली ऑर्डर LTP आपण चेक करू. 366 आपलं एंट्री पॉईंट आहे. 412ला आपण एक्झिट झालेलो आहे. बँक निफ्टी कॉलमध्ये आपल्याला टार्गेट दिलेलं आहे. विदिन 5-10 सेकंदामध्येच आपल्याला हे टार्गेट अचीव झालेलं आहे. ठीक आहे. बँक निफ्टी पुटचा अल्गोरिदम स्टार्ट झालेला आहे. करंट मंथ, करंट एक्सपायरी, स्ट्राईक प्राईस फाइंड करायचं काम चालू आहे पाठीमागं बॅकएंडला. तर बँक निफ्टी पुटमध्ये आपल्याला कितीची एंट्री मिळते बघूया. रन झालेला आहे. बँक निफ्टी पुट इथं ऑर्डर मिळालेली आहे आपल्याला 47,800चा PE मिळालेला आहे आपल्याला. 328 रुपयाला बाईंग प्राईस आहे. एक लॉटमध्ये आपल्याला तो मिळालेला आहे. तर अशा पद्धतीनं बँक निफ्टीचे अल्गोरिदम रन झालेले आहेत. निफ्टीचा अल्गोरिदम आपण स्टार्ट करूया. निफ्टी कॉलचा अल्गोरिदम आपण स्टार्ट केलेला आहे. निफ्टी कॉलचा अल्गोरिदम लॉग इन सक्सेस झालेला आहे अल्गोरिदमचं. आता बॅकएंडला एक्सपायरी, स्ट्राईक प्राईस या सर्व गोष्टी कॅल्क्युलेशन सुरू आहे. निफ्टीचा कॉलचा आपल्याला एंट्री भेटलेली आहे. निफ्टी कॉल आपण ऑर्डरमध्ये जाऊन बघूया कितीची भेटलेली आहे आपल्याला. निफ्टी कॉलची
निफ्टी कॉल आपल्याला मिळालेला नाही, कारण LTP त्याची 6-7 रुपये आहे, त्यामुळे त्यात ट्रेड घेणार नाही. आज एक्सपायरी आहे, त्यामुळे तो ट्रेड घेतलेला नाही, कारण त्याच्यामध्ये स्टॉप लॉस या गोष्टी आपल्याला सेट करता येत नाहीत. 5-6 रुपयेवरती आलेला आहे तो. निफ्टी पोर्टमध्ये आपण एंट्री बघूया कितीची भेटते. आज एक्सपायरी असल्यामुळे निफ्टी कॉलमध्ये आपल्याला एंट्री भेटलेली नाही, म्हणजे त्याचा LTP खूपच 10 रुपयापेक्षा कमी आलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला टार्गेट स्टॉप लॉस या सर्व गोष्टी सेट करता येत नाहीत, त्यामुळे आपण त्यात एंट्री मिळालेली नाही. इथं पुटमध्ये एक एंट्री वाढलेली आहे बघा. 328चा आपला स्टॉप लॉस 320पर्यंत मार्केट खाली गेलेलं आहे, त्यामुळं दोनदा एंट्री आपल्याला मिळालेली आहे इथं. म्हणजे 328चा दोनदा स्टॉप लॉस हिट झालेला आहे, आणि आता परत 328ची तिसरी एंट्री पडलेली आहे. इथं लॉट साईज बघू शकता, 1, 2, 3 ॲटोमॅटिक लॉट साईज इन्क्रीज होते. त्या पद्धतीने थोडं टार्गेट आणि टार्गेटसुद्धा थोडं इन्क्रीज होतं. पण याचा प्लस पॉईंट एक आहे, इथं आपल्याला निफ्टी कॉलमध्ये पहिल्या लेवललाच टार्गेट मिळालं, त्यामुळं आपल्याला इथं 500 रुपये मिळाले. पण इथं जर आपल्याला तिसऱ्या लेवलला जर टार्गेट मिळालं तर आपल्याला 1,500 रुपये मिळणार आहे. म्हणजे प्रत्येक लेवलला आपल्याला 500 रुपये आपल्या प्रॉफिटमध्ये इन्क्रीज होत आहेत. त्या पद्धतीनं आपण टार्गेट सेट केलेलं आहे. तर बघूया बँक निफ्टी पुटमध्ये आपल्याला कधी टार्गेट मिळते. निफ्टी पुटचं काय झालं बघू आपण. निफ्टी पुटमध्ये आपल्याला अल्गोरिदम स्टार्ट झाला, पण त्याला प्रॉपर प्राईस मिळालेली नाही, त्यामुळे आपल्याला तो रिस्टार्ट करावा लागेल. आज निफ्टीची एक्सपायरी असल्यामुळं एकदम वॉलाटाईल किंवा त्याचे स्ट्राईक एकदम खूप कमी आलेले असतात LTP, त्यामुळे आपल्याला त्यात एंट्री घेणं थोडं अवघड जातं, किंवा त्यात व्हॉल्यूमसुद्धा कमी असतो लेटेस्ट स्ट्राईक प्राईजमध्ये आपण विचार केला तर. ठीक आहे, निफ्टी पोर्टमध्ये आपल्याला एंट्री मिळत नाही प्रॉपर आपल्या कॅल्क्युलेशननुसार. निफ्टी कॉलमध्ये सुद्धा LTP जर इथं चेक केला तर 6 रुपये चालू आहे, त्यामुळे आपल्याला आपल्या नियमात तो बसत नाही. ठीक आहे, आज निफ्टीची एक्सपायरी असल्यामुळं आपण त्यात लक्ष घालायला नको, बँक निफ्टीचाच विचार करू. तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला कॉलनं टार्गेट दिलेलं आहे, आणि पुटनं आपल्याला पुटचा आपला एंट्री पॉईंट किती आहे, 328 एंट्री पॉईंट आहे. आत्ता 318, म्हणजे आपले 2 स्टॉप लॉस हिट झालेले आहेत. तिसरी ऑर्डर आपली पेंडिंग आहे. तर आपण संध्याकाळपर्यंत 2:15पर्यंत वेट करू की याचा हाय कितीपर्यंत जातो आहे, आणि आपल्याला टार्गेट मिळते का नाही ते बघूया.